हाय हॅलो श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ थोडासा लेट झालेला आहे. तर व्हिडिओ तुम्हाला ना मी डायरेक्ट मॉलमधला दाखवते, कारण अंशूच्या बाबांसाठी ना छान असं एक सरप्राईज गिफ्ट घ्यायचं होतं त्यांच्या बड्डेसाठी. तर बड्डे आहे म्हटलं तर काहीतरी सरप्राईज द्यायचं असं आम्ही ठरवलेलं होतं. मी खूप दिवसापासून ठरवलेलं होतं आणि ते देखील मला माझ्या पैशातून घ्यायचं होतं. त्यामुळं मग मी आणि आमचे अंशू गेलो होतो आणि छान मग एक वॉच वगैरे घेतलं. वॉच घेतलं आणि मग आलो बरं का. ही वॉच घेतलं आणि इकडं मी कॅश वगैरे दिली आणि अंशू आमची आहे ना सगळं बघत होती की मम्मा काय घेते काय नाही वगैरे. आणि ज्या वेळेला मी गिफ्ट घेतलं छान, तर गिफ्ट घ्यायचं एवढंच की होतं की आपल्याला जो माणूस आपल्यासाठी करत असतो तो स्वतःसाठी जास्त देत नाही किंवा काही घ्यायचा विचार करत नाही. अशा वेळेला आपणच त्याच्यासाठी म्हणजे काहीतरी घेण्याचं ठरवलं पाहिजे. आणि त्यात बड्डे होता त्यामुळं म्हटलं छान काहीतरी द्यावं. तर मग इथं मी छान गिफ्ट वगैरे पॅक केलं. पॅक करताना अंशूला आमच्या सांगत होती की अंशू हे बाबांना नको सांगू, आपण छान सरप्राईज वगैरे देऊ. आणि ह्याचं काहीच सरप्राईज राहिलं नाही, कारण घरी आल्यानंतर बाबांनी विचारलं ना अंशूला की अंशू तुम्ही कुठे गेला होता किंवा काय घ्यायला गेला, तेव्हा सगळं अंशूला सांगून दिलं. तिचं असं असतं की बाबांना प्रत्येक गोष्ट सांगायची, त्यामुळं हे काही सरप्राईज राहिलंच नाही शेवटी. त्यानंतर वॉच वगैरे घेतला आणि मग आम्ही तिथून बाहेर पडलो. तर त्यात अंशू पण छान खुश झाली होती, कारण तिला तिथं छान खेळायला पण थोडंसं मिळालं. पण लेट झाला होता त्यामुळे आम्ही लगेच आलो. त्यानंतर मग आम्ही संध्याकाळी तिच्या बाबांना घेऊन थोडंसं कपडे वगैरे खरेदी करायचे चाललेले होते. आता बड्डे म्हटलं की नवीन ड्रेस त्यानिमित्तानं तरी होऊन जाते, त्यामुळं पण त्यांना आवडत नाही, त्यामुळं खूप लेट झाला होता. त्यामुळं त्यांच्या आवडीचीच घ्यायचं ठरवलेलं होतं. त्यानंतर मग बड्डेच्या दिवशी आहे ना अंशूने तिच्या बाबांचं छान औक्षण वगैरे केलं बरं का. आणि त्यानंतर बाबांना गिफ्ट द्यायची खूप घाई होती तिला. मग पहिल्यांदा बाबांना तिनं गिफ्ट वॉच वगैरे काढून दिलं. तर वॉच तर हे बघा माझ्या चॉईसनं मी घेतलेलं होतं आणि तुम्हाला देखील कसं वाटतं आहे ते देखील मला कमेंट करून सांगा. यावेळेस काहीतरी नवीन मी घेतलं होतं, म्हणजे कसं होतं की आपल्या चॉईस वेगवेगळ्या राहतात. म्हणजे आमच्या दोघांचे तर वेगवेगळ्या चॉईस आहेत, त्यामुळं मी घेतलेले आवडते की नाही असं माझं चाललेलं होतं. पण त्यांना खरंच खूप आवडलं, त्यामुळं मी पण जास्त खुश झाले. आपण आणलेली गोष्ट एखादी आवडली ना तर आपल्याला खूप आनंद होत असतो बरं का. आणि त्यांनी छान मग त्याच दिवशी सकाळी घातली औक्षण वगैरे झाल्यानंतर. अंशूला ना हे गिफ्ट द्यायला औक्षण करायला हे खूप आवडतं आणि ती छान सगळं एन्जॉय करत असते. मग संध्याकाळी आम्ही छान असं सरप्राईजसाठी अरेंजमेंट केली होती. अरे थांबा की किती छान आहे. चलो सावकाश इधर से. आणि बड्डेसाठी असं हे छान मी डेकोरेशन केलेलं होतं. तर हे डेकोरेशन कसं झालेलं आहे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला देखील ही छान एक आयडिया मिळू शकते, त्यामुळे म्हटलं तुमच्यासोबत देखील ही छान आयडिया शेअर करावी. वेट करते है ना पिल्लू. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर बाबा. आणि त्यानंतर छान असं बड्डे सेलिब्रेट केला. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा.